नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची। सध्या आपण कारगिलच्या तुळजा भवानी नगरमध्ये उपस्थित आहात। आपण बघू शकता आज या ठिकाणी अनेक प्रकारचे कागदपत्र त्याच प्रकारे शासकीय जे पण कागदपत्र लागणारी गोष्टीचं शिबिर आयोजित करण्यात आलेले। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे। आपण बघू शकता या ठिकाणी नागरिक रांगेत उभे आहे आणि प्रत्येक गोष्टीचं काम करून घेत आहे। आपण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न क्या कहेंगे, क्यों आए हो आप? क्यों आए हो? आयुष्मान कार्ड निकालने। आयुष्मान कार्ड हाँ। कहाँ पे रहते हो? उधर 3 नंबर बिल्डिंग, माउली कुरपा 3 नंबर बिल्डिंग। हे किसने ऑर्गनाइज किया? जहीर भाई ने। अजून लोकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू। कुठून आले ताई आपण? इथून तुळजाभवानी 2 नंबर मध्ये। दोन. काय वाटतं इकडे जे कार्यक्रम चालू आहे, चांगला आयुष्मान आहे? हो छान आहे। म्हणजे असं नेहमी असं काही दिवस आहे का अगोदर पण असं होत राहतं? हा आधी पण झालं होतं म्हणजे असं आणि आता पण आहे। आहे. हो कोण ऑर्गनाइज करतं? ते सचिव आहे जहीर शेख। जय शेख. हो जय शेख कोण आहे म्हणजे ते? इकडचे हे आहेत ऑल म्हणजे इथले हे आहे, इकडचे हे आहेत काय बोलतात ते? ठीक आहे. अं, अजून आपण बोलण्याचा प्रयत्न करू का ताई घरात सकाळ सकाळ दिवस संडेचा दिवस आहे। ताई कशासाठी आले? मी वोटिंग कार्ड बनवायला आले। वोटिंग कार्ड बनवायला तुम्ही? हा। चांगला प्रतिसाद आहे इकडे। हो काय वाटतं इकडे जे आता शिबिर आयोजित केलेलं आहे ते आपल्याला लाईक झालं का इकडे? हो बघितलं कशा प्रकारे लोकांचं म्हणणं आहे की जे शिबिर ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे ती शिबिर अतिशय चांगली आहे। अजून लोक आहेत त्यांच्याशी विचारायचा प्रयत्न करू। किसलिए आहे? वोटिंग कार्ड बनना। वोटिंग कार्ड बना जी। क्या इधर जो वोटिंग कार्ड बन रहा है पैसा लिया जा रहा है? नहीं, फ्री में हो रहा है? फ्री में हो रहा कौन कर रहा है ऑर्गेनाइज, पता है? नहीं सर। नहीं पता, बस सेवा ले रहे हो। से अच्छा है, मतलब आपके लिए लाभदायक है। जी सर। ऐसा शिबिर होना चाहिए। जी सर। एकच मनात आहे की काम ते झाला पाहिजे ज्या प्रकारे लोकांच्या मनात आता हे सर्व गोष्टी अतिशय गरजेची असते। ज्या प्रकारे कागदपत्राचं व्यवस्था करण्याची गरजेची असते त्यासाठी या सर्व लोक आलेले। अजून लोक आपण त्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। क्या नाम है आपका दीदी? सारिका प्रकाश हेदरे। ठीक आहे, कुठून आला आपण? ही जे तुळजाभवानी बिल्डिंग नंबर 2 आहे ना त्याच्यामधून आली मी। पण आज इकडे जे शिबिर आयोजित केले वेगवेगळे कागदपत्र चांगले आहेत का? हो व्यवस्थित आहे। पण कशासाठी कोणी ऑर्गनाइज केलं आपल्याला माहिती? इथलेच जे सर आहेत ना भाई जहीर शेख हा त्यांनी केलेलं आहे। त्यांनी केलेलं हा, आहे। चांगलं आपल्याला हे गरजेचं आहे। गरजेचं आहे काय आपल्याला करायला बरोबर। आले आपण? मी वोटिंग कार्ड नवीन बनवायला आले। नवीन वोटिंग हा. किती वर्षापासून आपण आपण? मी इथे झाले 12-13 वर्ष झाली मला इथे येऊन। अगोदर वोटिंग कार्ड नव्हतं? बनवलं नाही म्हणजे प्रूफ नव्हते आमच्याकडे बनवायला, जसं आधार कार्ड वगैरे। आता सगळं झाले मतदार प्रूफ। केलाच नव्हता अगोदर? नाही केलेलं पहिल्यांदा तर voting card नाही आई बनवलं. वडिलांकडे पण नाही केलेलं। आता जस्ट आता हे बनवून मग मी करेन। एवढं वर्षात पहिल्यांदा मतदार. पहिल्यांदा मतदार देणार। कुठला पक्ष आवडतो असं वाटतंय? कोणाला मत करायचंय? बीजेपी आहे, बहुजन आहे, शिवसेना आहे, कोणाला असं कोणाची आवड असेल आपल्या मनात? आपण बघत असतील कोणाला? शिवसेनेला शिवसेना केलं तर चांगलंच आहे। बघितलं कशा प्रकारे यांचं म्हणणं आहे का वेगवेगळा पक्ष आहे आणि त्यांची आवड वेगवेगळ्या पक्षाच्या हिशोबाने असते। अजून लोक आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू। लोक फक्त आपले दस्तावेज जे संपूर्ण अर्धवट असतो त्याला पूर्ण करण्यासाठी आज जहीर शेख जे इकडचे स्थानिक आहे त्याचबरोबर समाजसेवक आहे आणि बहुजन विकास आघाडीचे चांगले कार्यकर्ता बोलले जातात। अजून लोक आपण त्याच्याशी बोलले। काय नाव आहे आपलं? माझं नाव मनीष मोहन मोरे आहे। मी तुळजाभवानी बिल्डिंग नंबर 2 मध्ये राहतो आणि आमच्या इकडे दरवर्षी म्हणजे वर्षातून 365 दिवसामध्ये काही ना काहीतरी कॅम्प, भंडारा किंवा सर्व उत्सव वगैरे साजरे केले जातात। आणि महत्त्वाचं म्हणजे जहीरबाई, आमच्या मिनलताई पाटील नगरसेविका आहेत किंवा मनोज राऊत, मनीष राऊत, तसेच आमचे सभापती प्रशांत राऊत साहेब असे प्रत्येक वेळी आम्हाला असे काही ना काहीतरी कॅम्प लावून आम्हाला मस्तपैकी सहकार्य करत असतात। त्यासाठी आम्ही त्यांचे नेहमी आभारी असतो। आणि ह्यावेळी जहीरबाई शेख यांनी चांगल्या पद्धतीने तुम्ही बघत असाल उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आणि संडेचा दिवस आहे म्हणून लोक आलेले त्या वाटतं एवढे वर्षानुवर्ष वोटिंग कार्ड प्रलंबित होतं। आता लोक मतदार नाही करत होते, 10 वर्षांत मतदार करताय वोटिंग कार्ड मध्ये। काय वाटतं याच्या अगोदर तुम्ही सर्व गोष्टी केल्या नव्हत्या का? ह्याच्या आधी पण आम्ही केले होते, पण काही लोक दुसऱ्या ठिकाणी राहत होते ते आता स्थलांतरित झालेले आहेत। काही लोकांचे वोटिंग कार्ड आहेत ते गावी होते किंवा मुंबई साईडला राहत होते तेव्हा त्या मुंबई साईडला होते। परंतु आता इकडे आल्यापासून आम्ही त्यांना भेटून त्यांना समजावून आता आम्ही त्या वोटिंगसाठी इकडे हे करत आहोत। तर दरवर्षीप्रमाणे आपल्या बहुजन विकास आघाडीतर्फे जहीरबाई शेख आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते दरवेळी आम्हाला असं काही ना काहीतरी कॅम्प वगैरे सहकार्य करतात। त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप धन्यवाद आभार मानतो।
बघितलं लोकांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हे कॅम्पचं ऑर्गनाईज केलं करण्यात आलेला तर कॅम्प आज नाही केलाय. गेले अनेको वर्षापासून हे कॅम्पचं ऑर्गनाईज होतं, भंडारा होतो, शिबिर होतात. कारण की या ठिकाणी आपण उपस्थित आहे, हा स्लम परिसर मानला जातो आणि स्लम परिसरात राहणाऱ्या लोकांची गरजे अतिशय असतात आणि त्यांच्याकडे रोजगार कमी असतात. त्यासाठी त्यांना हे सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम इकडचे स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता जहीर शेख, त्याचबरोबर मनीष राऊत, त्याचबरोबर इकडची माजी नगरसेविका मिनल पाटील हे सर्व मिळून एकत्र काम करतात. ज्या प्रकारे आता या सर्वांचं काम उरलेलं आहे, ज्या प्रकारे कागदपत्राचं काम बाकी आहे ते संपूर्णपणे करून घेत आहे. पुढे येणाऱ्या टायमामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सर्वांना भेटणार का हे सुद्धा बघण्यासारखं असेल. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू. नमस्कार.